सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। आयएमडीने वर्तवलेल्या एका अंदाजाची अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच यंदाच्या हिवाळ्यात तापमान सुद्धा वाढलेलं राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याचा आहे। प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे भारतात काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होणार आहे। उष्ण वारे अरबी समुद्राद्वारे आता भारताच्या दिशेने सरकायला लागलेले आहेत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाची दिवाळी त्यामुळे गरमागरम जाण्याची शक्यता आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस काही समाधानकारक राहिलेला नाहीये। महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती आहे। राज्यातल्या अनेक भागात सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे आणि त्यात आता अल निनोचा प्रभाव आहे, त्यामुळे यंदाचा हिवाळा सुद्धा गरमागरम राहणार आहे। साहजिकच यामुळे दुष्काळाची स्थिती ही बिकट आणखीन होऊ शकते, आणखीन गंभीर होऊ शकते। त्यामुळे उन्हाळ्यात यंदाचं तापमान किती अंशांवर पोहोचेल याचा अंदाज बांधलेला फक्त अंदाजातच राहिलेली आपण अपेक्षा करूया, कारण हिवाळा सुद्धा जर गरमागरम असेल तर उन्हाळ्यामध्ये काहिली निश्चित आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी चांगलीच गरमागरम असणार आहे। अतुल देऊळगावकर आपल्या सोबत आहेत, हवामान तज्ञ आहेत। देऊळगावकर सर, अल निनोचा प्रभाव चांगलाच वाढलेला आहे। हवामान खात्याने आता जो अंदाज वर्तवलेला आहे त्यावर आपण काय विश्लेषण कराल? नम्रता, 2 दिवसापूर्वीच आपल्याला इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजनी सांगितलेलं आहे की हवामान बदलाच्या अतिशय परमोच्च काळात एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये आपण आता गेलेलो आहोत। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चक्रवादळ, आता चक्रीवादळ येणार आहे ते 6 डिग्रीचं येणार आहे, जे आजपर्यंत कधी आलेलं नव्हतं। म्हणजे 350 किलोमीटर वेगाचं वारं येऊ शकतं। तोच भाग दुष्काळाच्या बाबतीत आहे, अवर्षणाच्या बाबतीत आहे, अतिवृष्टीच्या बाबतीत आहे। त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू आपण कधीही अपेक्षा केले नाही या पद्धतीने येणार आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आता याचं प्रमुख कारण पूर्वी सांगितलेलं आहे की कर्बवायू जो वाढतोय त्यामुळे नको तेव्हा नको तितकं टेम्परेचर येतंय, ही बाब आपल्याला आता स्वीकारली पाहिजे। हो, त्यामुळे यंदाचा हिवाळा चांगलाच गरमागरम राहील। दुष्काळावरती याचे कसे परिणाम आपण बघू शकतो नजीकच्या काळात? आता मराठवाडा आणि महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा अवर्षणानं चटके खातोय। यावेळेला पहिल्यांदा रबीची पेरणीच झालेली नाहीये मराठवाड्यामध्ये। 2 वर्षापूर्वी खरीपाची पेरणी झाली नव्हती, आता खरीपाचं पीक हातातनं गेले आणि रबीची पेरणी झालेली नाहीये। म्हणून आणि एका वेळेला आपण काय बघतोय की एकीकडे महापूर आहेत, एकीकडे केरळ झालेलं आहे, उत्तरेमध्ये पूर आहेत आणि आपल्या भागामध्ये दुष्काळ आहे। ह्या एक्स्ट्रीम कंडिशन्स इथून पुढे वारंवार बघायला लागतील आणि यासाठी खूप दूरदृष्टीचं आपल्याला नियोजन करायला लागणार आहे आणि ज्याचा आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये पूर्णपणे अभाव दिसतोय। बाकीचे देश या दृष्टीने दीर्घ पल्ल्याचं नियोजन करतायत। मुळामध्ये हवामान बदलाचं संकट टाळण्यासाठी आपलं हवामान खातं सक्षम नाहीये, आपलं आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम नाहीये आणि त्यामुळे आपण हे सगळे चटके सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागतात। देऊळगावकर सर, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल।